नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिके टुक्कर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर आदिवासी विभाग भरती संदर्भातील अपडेट आहे आणि ही अपडेट आहे तुमच्या फी रिफंड बाबत. तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि नोटीसची दिनांक जर आपण पाहिली तर 28 नोव्हेंबर 2024 रोजीची ही नोटीस आहे. नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, की आदिवासी विभाग भरती प्रक्रिया 2023 नुसार दिनांक 23/11/2023 रोजी 602 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. म्हणजे आता लेटेस्ट आपल्याला माहितीच असेल, की फॉर्म जे आहे 2024 मध्ये देखील जाहिरात आलेली आहे. पण 2023 मध्ये सुद्धा 602 पदांसाठी जाहिरात आली होती आणि ती जाहिरात नंतर रद्द करण्यात आली. आता ज्या उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म भरले होते, ज्या उमेदवारांनी पेमेंट केलेलं होतं, त्यांना त्यांचे पेमेंट रिफंड विभागाकडून केल्या जात आहे. पण असे काही उमेदवार आहेत, की त्यांची माहिती त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या न भरल्यामुळे त्यांचं पेमेंट अद्याप रिफंड करणं बाकी आहे. तर तेव्हा मागील जाहिरातीतील उमेदवारांची 5/10 ते 28/10/2024 व 5/11 ते 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत फी परत करण्याबाबत ऑनलाईन माहिती मागवण्यात आलेली होती. त्यामध्ये उमेदवारांनी ऑनलाईन माहिती चुकीची भरल्यामुळे म्हणजे बँक खाते असो, आय-एफ-एस-सी कोड असो किंवा बँकेचे नाव असो किंवा बँकेचे ठिकाण असो, तर ही माहिती जी आहे ती चुकीची भरल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज केलेल्या पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. तुमचा अकाउंट नंबर किंवा बँकेचं नाव किंवा आय-एफ-एस-सी कोड यामध्ये जर काही मिस्टेक झालेली असेल, तर त्यामुळेच तुमचे पैसे जे आहे ते रिफंड अजून झालेले नाहीत. आता ज्या उमेदवारांचे पैसे रिफंड झाले नाही, त्यांनी या ठिकाणी व्यवस्थितरित्या माहिती भरायची आहे आणि ती माहिती अपडेट करण्याची तारीख आहे 10 डिसेंबर 2024 पर्यंत. म्हणजे 10 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्हाला माहिती या ठिकाणी पाठवायची आहे आणि माहितीचा फी अर्ज नमुना असो किंवा बँकेचा तपशील प्रपत्र क्रमांक 2 असो, हे दोन्हीही फॉर्म त्यांनी पी-डी-एफमध्ये दिलेली आहेत. ही संपूर्ण पी-डी-एफ आपण टेलिग्राम ग्रुपला सुद्धा उपलब्ध करून दिली. यामधील महत्त्वाची माहिती म्हणजे अशीच, की 10 डिसेंबरपर्यंत तुम्हाला तुमचा बँकेचा तपशील, तुमचं संपूर्ण नाव, त्यानंतर अकाउंट नंबर ही जी आहे ती माहिती व्यवस्थितरित्या पाठवायची आहे. कारण की यामध्ये जर मिस्टेक झाली, तर तुम्हाला तुमचे पैसे रिफंड होणार नाहीत आणि त्यासाठी आणखी विलंब लागू शकतो. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट.